नमस्कार मित्रांनो PYQ प्रश्न, सातत्याने येणारे प्रश्न, तलाठी आसन, लिपिक आसन, ग्रामसेवक आसन, विशेष करून पोलीस भरती आसन, सर्व सरळ सेवेसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न येतं. आणि आपण पाहिले मित्रांनो, PYQ प्रश्न जशास तसे परीक्षेला रिपीट आहेत, म्हणून आपण सिरीज सुरू केलेली आहे. कमी टायमामध्ये आपल्याला जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत मित्रांनो. ठीक आहे, चला. पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग केला आहे? ठीक आहे, काय म्हणले बघा, प्रश्न पहिले समजून घ्यायचा. कोणत्या भाववाचक नामाचा काय म्हणते विशेष नामासारखा उपयोग केला आहे? ठीक आहे, बघा, आपल्या एखादी व्यक्ती असेल, वस्तू असेल, प्राणी असेल, पदार्थ असेल, ठिकाणे असतील, यांच्यामधील गुणधर्माला दिलेले नाव म्हणजे भाववाचक नाम. ठीक आहे, मग मित्रांनो लक्षात घ्या, भाववाचक नामे ही भावनांची नावे आहेत. ठीक आहे, आपण एखाद्या वेळेस म्हणतो बघा, माझा, माझा तुझ्यावर विश्वास नाही. माझा तुझ्यावर विश्वास नाही. आणि विश्वासला जर आपण अंडरलाईन केलं तर विश्वास हे भाववाचक नाम आहे मित्रांनो. का? कारण भावनांची नावे काय असतात? भाववाचक नामे. मग प्रश्न काय आलाय, पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग केला आहे? मग इकडे बघा, विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला. मित्रांनो मुळात विश्वास भाववाचक नाम आहे. ठीक आहे, मग विश्वास हे नाम घेतलं आणि एका व्यक्तीला ठेवून दिलं, आणि व्यक्तीला ठेवलं की त्याचं विशेष नाम होते विशेष नाम. विशेष नाम म्हणजेच विश्वास या भाववाचक नामाचा विशेष नामासारखा वापर केलेला आहे. ठीक आहे, विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला, एका व्यक्तीला ठेवलेले नाव विशेष नाम असते. मुळात विश्वास हे भाववाचक नाम आहे, पण व्यक्तीला ठेवल्यामुळं विशेष नाम झालं, आणि म्हणून ऑप्शन नंबर आपल्याला डी सांगता येईल. असे फिरवा फिरवी मित्रांनो प्रश्नामध्ये. म्हणून आपल्याला प्रश्न वाचता आला पाहिजे, व्यवस्थित समजून घेता आलं पाहिजे, त्याच्याबरोबर आन्सर देता आलं पाहिजे. आणि मग माझा तुझ्यावर विश्वास नाही, विश्वास भाववाचक नाम आहे, पण जर मी याला फिरवलं तर विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला, एक भाववाचक नाम घेतलं आणि एका व्यक्तीला ठेवलं की विशेष नाम बनलं. आणि मग प्रश्न आहे, पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग केला आहे? मग या विश्वास या भाववाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग केलाय, म्हणून आन्सर नंबर डी. ठीक आहे, त्यानंतर खालीलपैकी षष्ठी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. खालीलपैकी षष्ठी विभक्तीचे प्रत्यय ओळखायचे. ठीक आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, चा, ची, चे. ठीक आहे, चा, ची, चे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय येतात? षष्ठी. पण जर तुम्ही बघितलं मित्रांनो, इथं बाकीच्या प्रत्ययांचा पण आपण अभ्यास करून घेणार आहेत. सला नाते जर पाहिलं तर सला नाते हे द्वितीया किंवा चतुर्थी दोघांचे प्रत्यय आहेत. सला नाते द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्ती दोघांचे पण प्रत्यय आहेत. त्याबरोबर त, इ, आ हे आहेत सप्तमीचे प्रत्यय, आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं मित्रांनो, ने, एशी आणि नी हे आहेत तृतीयाचे प्रत्यय. काय राहिलं का? नाही, काहीच राहिलं नाही. ठीक आहे, आणि म्हणून चाचीचे हे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय, तेच आपलं उत्तर आहे, ऑप्शन नंबर पी. आम्हा मुलांना कोण विचारतो? अधोरेखित शब्दांची जात, शब्दजात सांगा. बरं मित्रांनो, आम्हाला अंडरलाईन केलेले बघा. ठीक आहे, मग इकडे लक्ष द्या, मुलांना हे नाम आहे. कसे आहेत मुलं? आम्हा. मग आम्हा शब्दानं मुलांबद्दल माहिती दिली, म्हणून विशेषण आहे, विशेषण. पण मित्रांनो, आम्हा हे विशेषण सर्वनामापासून बनलंय, म्हणून सर्वनाम साधित विशेषण आहे. सर्वनाम साधित विशेषण
पण इथं सर्वनाम साधित ऑप्शन नाही, म्हणून आपण त्याला साधित विशेषण म्हणू शकतो. साधित विशेषण कोण येते? साधित विशेषण. आणि म्हणून ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. इतर शब्दापासून बनलेल्या विशेषणांना साधित विशेषण म्हणतात. मग सर्वनामापासून जर विशेषण बनलं आपण त्याला साधित विशेषण म्हणू शकतो. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. मी कादंबरी लिहीन. मी कादंबरी लिहीन म्हणते. मी कादंबरी लिहीन. या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. काय ओळखायचं मित्रांनो? काळ. मी कादंबरी लिहीन. ठीक आहे. भूतकाळ आहे, वर्तमान काळ आहे, भविष्य काळ आहे का साधा वर्तमान काळ आहे? तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. भविष्य काळ आहे. मी कादंबरी लिहीन केव्हा? भविष्यामध्ये. पर्याय उत्तरातील रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. पर्याय उत्तरातील रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखायचे. ठीक आहे. चला पर्याय उत्तरातील रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा म्हणते. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. हळू, सावकाश. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. जर आपण बघितलं मित्रांनो, येथे आणि तेथे हे स्थलवाचक आहेत. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्याबरोबर काल आणि उद्या ही कालवाचक आहेत. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं मित्रांनो, हळू आणि सावकाश हे आहेत रीतिवाचक. ठीक आहे. चला उदाहरण पाहू. ती सावकाश बोलते. काही वाक्य ती सावकाश बोलते. बघा मग मित्रांनो, बोलते क्रियापद, बोल मूळ धातू. बोलणारी कोण आहे? ती वाक्याचा कर्ता आहे. ठीक आहे. कशी बोलते? कशी बोलते? सावकाश. आणि कसाचं उत्तर असतंय? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. पाठ काहीच करायचं नाही. ठीक आहे. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. मग ती सावकाश बोलते. कशी बोलते? सावकाश. ठीक आहे. येथे तेथे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. काल उद्या कालवाचक. हळू सावकाश रीतिवाचक. कसाचं उत्तर असतंय? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय प्रकारातील आहे. डॅश डॅश प्रकारातील आहे म्हणते. ठीक आहे. बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले. किती वाक्य आहेत मित्रांनो? दोन. बघा ना, दोन वाक्य जोडीत बघा. बाळासाहेबांनी समजावून सांगितले हे एक वाक्य, त्याने हे काम केले हे एक वाक्य. किती वाक्य झाले? दोन वाक्य. जोडीत कोणी? म्हणून. ठीक आहे. मग मित्रांनो, म्हणून हे परिणाम बोधक आहे, उद्देश बोधक आहे, संकेत बोधक आहे, कारण बोधक आहे? तर मित्रांनो बघा, बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केलं. त्याने जे काम केलंय, मला असं वाटतं हे पहिल्या वाक्याचा परिणाम आहे. बघा ना, बाळासाहेबांना समजून सांगितल्याच्या नंतर त्याने हे काम केलंय. मग ज्या उभयान्वयी अव्ययांनी वाक्य जोडल्यानंतर दुसरं वाक्य पहिल्या वाक्याचा परिणाम आहे हे समजते, अशा उभयान्वयी अव्ययांना परिणामबोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. ठीक आहे. परिणाम बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. आणि मित्रांनो, हे परिणाम बोधक जर झालं ना, अख्ख्या वाक्याचा प्रकार संयुक्त असते. परिणाम बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जर एक वाक्य जोडले, दोन वाक्य जोडले का दोन, तर वाक्याचा प्रकार संयुक्त असते. इकडे बघा, बाळासाहेबांनी समजावून सांगितले हे प्रधान उपवाक्य, त्याने हे काम केले हे पण प्रधान उपवाक्य, आणि बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले या वाक्याचा प्रकार आहे संयुक्त. पण आपल्या इथं काही एवढं विचारलं नाही. आपण एवढंच सांगायचं मधलं कोण आहे, तर परिणाम बोधक आहे, कारण दुसरं वाक्य पहिल्या वाक्याचा परिणाम आहे. ऑप्शन नंबर ए. सहली जाताना कात्रजवळ उजाडले. प्रयोग ओळखा. मित्रांनो, प्रयोग ओळखत असताना इथं काही अवघड काहीच नाही बघा. आता एकदम सोपा प्रयोग आहे. ठीक आहे.
उजाडले मित्रांनो, उजाडले हे आहे भाव कर्तृक. भाव कर्तृक काय? क्रियापद. आणि एक लक्षात घ्यायचं तुम्ही, भाव कर्तृक क्रियापदांचा नेहमी काय होतंय? भाव कर्तृक. भाव कर्तृक भावे प्रयोग. भावकर्तृक क्रियापदांचा नेहमी भावकर्तृक भावे प्रयोग होतो. सहली जाताना कात्रजवळ उजाडले. उजाडले भावकर्तृक क्रियापद आहे. भावकर्तृक क्रियापद बरोबर भावकर्तृक भावे प्रयोग. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, भावे प्रयोग. कारण बाकी कर्तरी शक्य इथं नवीन आहे. ठीक आहे. आणि मग उजाडले, फटफटले, सांजावले ही सर्व उदाहरणं कशाची येतं? भावकर्तृक भावे प्रयोगाची. भावकर्तृक भावे प्रयोग बरोबर उत्तर एकच. भावकर्तृक क्रियापद बरोबर उत्तर एकच येणार आहे, भावकर्तृक भावे प्रयोग. पण भावकर्तृक ऑप्शन नसल्यामुळे भावे प्रयोग आपल्याला म्हणता येणार आहे उत्तर आहे. म्हणून तर म्हणत असतो, कधी जर व्हॉट्सअपला प्रश्न टाकला तर तुमचं काम आहे पर्याय टाकणं. पर्यायानुसार आन्सर द्यावं लागते. ठीक आहे. पुढीलपैकी समहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? पुढीलपैकी समहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? पुढीलपैकी समहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते म्हणाले? ठीक आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, मीठ भाकरी. समहार म्हणजे आणखी काही अर्थाचा समावेश होय. सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणखी काही अर्थाचा समावेश तुम्हाला घ्यावा लागतो, तेव्हा त्या समासाला समहार द्वंद्व समास म्हणतात. आणि मीठ भाकर म्हणजे फक्त मीठ भाकर घेतो का आपण? मीठ भाकर व इतर फराळांचे साहित्य. खालील साधित शब्दाचा प्रकार ओळखा. प्रतिक्रिया. बर, प्रतिक्रिया हा शब्द जे दिसायला आहे या साधित मध्ये कोणत्या ह्याच्यात जाते? तर मित्रांनो, प्रति हा उपसर्ग आहे. आणि उपसर्ग नेहमी शब्दाच्या अगोदर लागत असतात. उपसर्ग लागून बनलेला शब्द नेहमी काय असतो? उपसर्ग घटित शब्द असतो. उपसर्ग घटित शब्दाला साधित शब्द म्हणता येते. ठीक आहे. आणि म्हणून काय विचारले? खालील साधित शब्दाचा प्रकार ओळखा. प्रतिक्रिया. मग प्रतिक्रियाला काय आहे? उपसर्ग घटित शब्द आहे आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. काय दिली? आज्ञा. आज्ञा अर्थ आहे, अवघड काहीच नाही याच्यात. सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्राबरोबर फिरावया जातो. हे कोणते वाक्य आहे? बर, जोडे काय न किंवा न. ठीक आहे. मला सांगा, सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळणार आहे, नाहीतर मित्राबरोबर फिरायला जाणार आहे. मग मला सांगा, एकतर ते काय करू शकते? क्रीडांगणावर खेळू शकते, नाहीतर मित्राबरोबर फिरायला जाऊ शकते. विकल्प आहे ना, दोन्ही एकदाच करू शकत नाही. तुला चहा हवा की कॉफी हवी? एकदा चहाच भेटन नाही तर कॉफीच भेटन. दोन्ही म्हणशील मार खाशील. ठीक आहे, तसंच आहे. क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्राबरोबर फिरावयास जातो, दोन्हीपैकी एक होणार आहे. आणि मग कोण आहे मित्रांनो? विकल्प बोधक आहे. ते कोण आहे? हे आहे विकल्प बोधक. विकल्प बोधक. विकल्प बोधक. प्रधानत्व सूचक. प्रधानत्व सूचक. उभयान्वयी. उभयान्वयी अव्यय. चला पहा, लक्षात घ्या. हे आहे विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. मग एकदा विकल्प बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय झालं का, सरळ सरळ असते मित्रांनो. काय? सरळ सरळ एकच गोष्ट असती, ती म्हणजे अशी दोन वाक्य जोडीत. बरोबर का? हे एक वाक्य आणि हे एक वाक्य, दोन वाक्य जोडीत ती विकल्प बोधक नाही. विकल्प बोधक जेव्हा असे दोन वाक्य जोडते तेव्हा पहिलं वाक्य असते प्रधान. म्हणजे याचा अर्थ सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो हे प्रधान उपवाक्य. मित्राबरोबर फिरावया जातो हे पण उपवाक्य प्रधानच आहे. आणि दोन उपवाक्य जेव्हा प्रधान असतात का, तेव्हा अख्ख्या वाक्याचा प्रकार असते संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य. आणि म्हणून ऑप्शन नंबर मित्रांनो सी बरोबर आहे.
विकल्पबोधक प्रधान तो सूचक उभयान्वयी अव्ययांनी दोन वाक्य जोडेत. असं झालं की पहिलं वाक्य प्रधान, दुसरं वाक्य प्रधान, अख्ख संयुक्त. म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. हे रमेशचे अक्षर चांगले आहे का, या वाक्याचे रूपांतर उद्गारार्थी वाक्यात कसे होईल. उद्गारार्थी म्हणते हे रमेशचे अक्षर, सरळ सरळ उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. काय अक्षर आहे रमेशचे, आपण काय म्हणतो काय अक्षर आहे. काय अक्षर आहे म्हणजे आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आपण. ठीक आहे. काय अक्षर आहे म्हणजे चॅलेंज नाही. आपण एका म्हणतो काय आवाज आहे. काय आवाज आहे म्हणजे आवाज भारी. ठीक. मग काय अक्षर आहे रमेशचे, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. उद्गारार्थी वाक्यात त्याचं आपण रूपांतर केलेलं आहे. मुळावर येणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. मुळे खणून काढणे, झाडाच्या सावलीत येणे, नाशास कारणीभूत होणे. ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. पोपट या शब्दाचा समानार्थी शब्द, पोपट या शब्दाचा समानार्थी शब्द आहे शुक. खालील शब्दाचा शब्दयोगी अव्यय प्रकार सांगा. प्रित्यर्थ शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. आणि मित्रांनो प्रित्यर्थ हे शब्दयोगी अव्यय आहे हेतुवाचक. कोण येते, हेतुवाचक. न्यायाधीशाकडून दंड करण्यात आला या प्रयोगाचे नाव सांगा. बर चला मित्रांनो, करण्यात आला हे संयुक्त क्रियापद आहे. कर मूळ धातू आहे. करणारा कोण, करणारा कोण, न्यायाधीशाकडून. वाक्याचा कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय आहे का, हो कडून. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. ठीक आहे. दुसरा प्रश्न, क्रियापदातील मूळ धातूला काय करण्यात आलाय, दंड. वाक्याचं कर्म आहे. कर्माला प्रत्यय आहे का, नाही. कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही. झाला कर्मणी प्रयोग. अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता कडून या शब्दयोगी अव्ययामध्ये आहे, म्हणून झाला मित्रांनो नवीन कर्मणी प्रयोग. ऑप्शन नंबर डी. जन्मखोड या सामासिक शब्दातील समास ओळखा. सामासिक शब्द म्हणजे काय माहितीये का, दोन, जन्म आणि खोड असे दोन शब्द एकत्र आणण्याची, त्यांच्या डोक्यावर रेष मारायची, सामासिक शब्द बनते. मग याचा विग्रह जर आपण केला कसं होईल, जन्मापासून, जन्मापासून खोड. मग सामासिक शब्दाचा विग्रह केला जन्मापासून खोड. आणि मित्रांनो सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर असं पासून आलंय, ठीक आहे, आणि पासून कोणाचं कार्य करतंय, पंचमी विभक्तीचा, म्हणून आहे पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. ठीक आहे. विश्वासने दिलेले ग्रंथ वाचनीय आहेत. विश्वासने दिलेले ग्रंथ वाचनीय आहेत या वाक्यातील मुख्य उद्देश ओळखा. हे काय नाही उगा फिरवा फिरूया. मुख्य उद्देश म्हणजे थोडक्यात उद्देश ओळखा, थोडक्यात कर्ता ओळखा. विश्वासने दिलेले ग्रंथ वाचनीय आहेत. आहेत क्रियापद, आहेत मधला मूळ धातू आहे अस. असणारे कोण, असणारे कोण, ग्रंथ वाक्याचा कर्ता आहे. आणि वाक्याचा कर्ता शोधायचा आणि त्याला म्हणायचं उद्देश किंवा मूळ उद्देश, म्हणून ऑप्शन नंबर ए बरोबर आहे, ग्रंथ. मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. चढवत नाही, ऑप्शन नंबर ए बरोबर आहे, शक्य क्रियापद. कर्त्याच्या अंगी एखादी क्रिया करण्याचे सामर्थ्य आहे किंवा नाही. कर्ता एखादी क्रिया करू शकतो किंवा नाही, हे जेव्हा आपल्याला क्रियापदाच्या चढव या साधित रूपावरून समजते तेव्हा त्या शक्य क्रियापद म्हणतात. म्हणून शक्य क्रियापद. बघा ना, मग मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही, कर्त्याच्या अंगी क्रिया करण्याचं सामर्थ्य नाहीये इथं. लांबचा प्रवास बसने करावा की कारने या वाक्यातील की हे अव्यय पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे. बर, लांबचा प्रवास बसने करावा की कारने. बर, मग काय म्हणते, विकल्प बोधक, उभयान्वयी अव्यय, न्यूनत्व बोधक, स्वरूप बोधक का उभयान्वयी अव्यय. तर मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ए बरोबर आहे, विकल्प बोधक. इकडे बघा, लांबचा प्रवास एक तर बसने करायचा आहे की कारने, दोन्हीपैकी एकानं, दोन्हीने नाही. मग विकल्प एक तर बसने करावं लागेल नाही तर कारने करावं लागेल.
आणि मग मित्रांनो हे कोण आहे मधलं, विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय, विकल्प बोधक, विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय आहे ते मित्रांनो. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. राजेश व्यायाम करतो या वाक्यातील रित्ती भूतकाळ असलेले वाक्य कोणते. राजेश व्यायाम करतो, मग राजेश व्यायाम करतोचा रीती भूतकाळ करायचंय. राजेश व्यायाम करत होता, होणार नाही. राजेशने व्यायाम केलेला आहे, बिलकुल होणार नाही. राजेश व्यायाम करत असे, राजेश व्यायाम करत असे कुठं, भूतकाळामध्ये. ठीक आहे, त्यानंतर खालील वाक्यातील अधोरेखित शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. दगडा परीस वीट मऊ. चला मित्रांनो लक्षात घ्या, इथं आलेलं आहे परीस, मग परीस हे शब्दाला जोडून आलेलं आहे. ठीक आहे, दगडा परीस वीट मऊ, आणि मग मित्रांनो परीस हे शब्दाला जोडून आले म्हणून आपल्याला बघा दगड आणि वीट यांच्यामध्ये काय केलंय, तुलना केली, आणि म्हणून तुलनावाचक आहे. कोण येते, तुलनावाचक शब्दयोगी अव्यय आहे. प्रयोग ओळखा. घारी आकाशात उंच उंच भराऱ्या घेतात. घेतात क्रियापद, घे मूळ धातू, घेणाऱ्या कोण, कोण आहेत, घारी. वाक्याचा कोण आहेत मित्रांनो, कर्ता. कर्त्याला प्रत्यय आहे का, नाही. झाला कर्तरी प्रयोग. ठीक आहे, दुसरा प्रश्न विचारून पहा. काय घेतात, काय घेतात, भराऱ्या. वाक्याचं कर्म आहे, कर्माला प्रत्यय आहे का, नाही. कर्माच्या प्रत्ययावर आपल्याला काय घेणं देणं नाही. ठीक आहे, विषय असा आहे कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. वाक्यात कर्म आहे, सकर्मक कर्तरी प्रयोग, ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, घारी आकाशात उंच उंच भराऱ्या घेतात. घेतात क्रियापद, घे मूळ धातू, घेणाऱ्या कोण, घारी. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. काय घेतात, भराऱ्या. वाक्याचं कर्म आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग. वाक्यात कर्म आहे, सकर्मक कर्तरी प्रयोग. विषय संपला, ऑप्शन नंबर बी. भिकाऱ्याला मी एक सदरा दिला, शिवाय त्याला जेवू घातले. या विधानातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. या शिवायचा प्रकार ओळखा म्हणाले. बघा, भिकाऱ्याला मी एक सदरा दिला एवढंच कळालं आपल्याला, पण वाक्य जेव्हा शिवायनं जोडलं तेव्हा कळालं त्याला जेवू पण त्यानं घातलेलं आहे, आणि म्हणून समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे पहिलं. ज्या उभयान्वयी अव्ययाने वाक्य जोडल्यानंतर पहिल्या वाक्यातून मिळणाऱ्या अर्थापेक्षा दुसऱ्या वाक्यातून अधिक अर्थ कळतो, व या दोन वाक्यातून मिळणाऱ्या अर्थाची बेरीज मिलाप समुच्चय ही उभयान्वयी अव्यय घडून आणतात, म्हणून त्यांना समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. बघा, तुम्हाला सुरुवातीला एवढंच कळतं भिकाऱ्याला मी एक सदरा दिला, पण वाक्य जेव्हा शिवायनं जोडलं तुम्हाला कळलं फक्त सदरा दिला नाही, तर भिकाऱ्याला त्यानं काय केलंय, जेव पण घातलेले. पहिल्या वाक्यातून ज्या उभयान्वयी वाक्य जोडल्यानंतर पहिल्या वाक्यातून मिळणाऱ्या अर्थापेक्षा दुसऱ्या वाक्यातून अधिक अर्थ कळतो. ठीक आहे, अशा उभयान्वयी अव्ययांना काय म्हणायचं, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय, ऑप्शन नंबर डी. शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार. ठीक आहे, मग विचारतात क्रियापद, विचार मूळ धातू, विचारणारे कोण, विचारणारे कोण. तर मित्रांनो कोण आहे विचारणारे, शिक्षक. वाक्याचा कोण आहे, कर्ता. दुसरा प्रश्न, काय विचारतात, प्रश्न, कर्म है. कोणाला विचारतात, कोणाला, कोणाला विचारतात, विद्यार्थ्यांना, कर्म है. पण एक लक्षात घ्यायचं, काय विचारतात, प्रश्न, कोणाला, विद्यार्थ्यांना, कायचं उत्तर असते प्रत्यक्ष कर्म, आणि लक्षात घ्या कोणालाच उत्तर असते अप्रत्यक्ष कर्म. कायचं उत्तर, प्रत्यक्ष कर्म, कोणालाच उत्तर अप्रत्यक्ष कर्म. एक सोडून किती कर्म आहेत मित्रांनो, दोन कर्म आहेत. बघा तुम्ही, प्रत्यक्ष आणि कायचं उत्तर प्रत्यक्ष कर्म, कोणालाच उत्तर अप्रत्यक्ष कर्म. एक सोडून दोन कर्म,
आणि ज्या क्रियापदांना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दोन कर्माची गरज भासते त्या क्रियापदांना काय म्हणतात? द्विकर्मक. द्विकर्मक काय? क्रियापद. द्विकर्मक क्रियापद. झालं. शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात क्रियापद, विचार मूळ धातू, विचारणारे कोण? शिक्षक. वाक्याचा कर्ता. काय विचारतात? प्रश्न. कोणाला? विद्यार्थ्यांना. कायचं उत्तर? प्रत्यक्ष कर्म. कोणालाच उत्तर? अप्रत्यक्ष कर्म. एकाच वाक्यात दोन कर्म आहेत आणि ज्या क्रियापदांना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दोन कर्माची गरज भासते त्यांना द्विकर्मक क्रियापद म्हणतात. ऑप्शन नंबर डी. दिग्गु समास हा पुढीलपैकी कोणत्या समासाचा उपप्रकार म्हणून ओळखला जातो? बरं, दिग्गु समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? तर मित्रांनो ते आहे तत्पुरुष समासाचा उपप्रकार. ठीक आहे. त्यानंतर अर्धी रक्कम. बरं, अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाव माप. बरं, ही संख्यावाचक विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात? बघा, अर्धी रक्कम, अर्धीनं रक्कम या नामाबद्दल माहिती दिली. पाव हिस्सा, पावनं हिस्सा या नामाबद्दल माहिती दिली. पाव माप, पावनं माप या नामाबद्दल माहिती दिली. ठीक आहे. मग मित्रांनो इथं जर आपण बघितलं, इथं अर्धी, इथं पाव, इथं बी पाव, हे सगळे विशेषण आहेत, संख्या विशेषण आहेत, परंतु संख्या कशी मोजली मित्रांनो? अपूर्ण मोजली. बघा ना तुम्ही, अर्धी, पाव, पाव, आणि म्हणून त्यांना अपूर्णांकवाचक संख्या विशेषण असं म्हणतात. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. युग परिवर्तन करणारा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी अर्थ स्पष्ट करणारा पर्याय कोणता? तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, युग परिवर्तक. ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्व नसून त्यामुळे तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता? तर मित्रांनो त्याला बहुव्रीही समास म्हणतात. काय म्हणतात? बहुव्रीही समास. तुम्हाला सांगतो काय असते तिकडे बघा. ज्या समासातील पहिलं पद प्रधान असते, प्रधान म्हणजे प्लस आणि मायनस म्हणजे गौण, ज्या समासातील पहिलं पद प्रधान असते त्या समासाला अव्ययीभाव समास असं म्हणतात. ज्या समासातील पहिलं पद प्रधान आहे त्या समासाला अव्ययीभाव समास म्हणतात. ज्या समासातील दुसरं पद प्रधान आहे त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात. ज्या समासातील दोन्ही पद प्रधान आहेत त्याला द्वंद्व समास म्हणतात. काय म्हणतात? द्वंद्व समास. ज्या समासातील दोन्ही पद गौण आहेत त्या समासाला बहुव्रीही समास असं म्हणतात. ठीक आहे, झालं, मग संपला विषय. ज्या समासातील पहिलं पद प्रधान आहे त्या समासाला अव्ययीभाव समास म्हणतात. ज्या समासातील दुसरं पद प्रधान आहे त्या समासाला तत्पुरुष समास म्हणतात. ज्या समासातील दोन्ही पद प्रधान आहेत त्या समासाला काय म्हणतात? द्वंद्व समास. आणि ज्या समासातील दोन्ही पद गौण आहेत त्या समासाला काय म्हणायचं? बहुव्रीही समास म्हणायचे. मित्रांनो विषय संपला. दोन्हीच्या दोन्ही पद गौण आहेत. बघा इथं हे पण गौण आणि हे पण गौण. विषय संपला. एवढ्यातच समास आहे. आणि प्रश्न काय आहे? ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्व नसून, दोन्ही पदाला महत्व नाही त्यामुळे तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता? तर असा समास आहे मित्रांनो बहुव्रीही समास. झालं समास. समासाची पोराला लय भीती आहे. समास पाठ करायचा विषय नाही. समासच नाही, मराठीत काहीच पाठ करायचा विषय नाही मित्रांनो. तिथल्या तिथं उत्तर भेटते, पण आपण तशा वेळेने गेलेलो पाहिजे. ठीक आहे, म्हणून समासाचं नाव आहे बहुव्रीही समास. काळजाचा लचका तुटणे या वाक्प्रचाराच्या विरुद्धार्थी वाक्प्रचार ओळखा. बर, मनोरथ पूर्ण करणे, मनात विकल्प येणे, मनात मांडे खाणे, मन मोहरून जाणे. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. धातू साधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते?
तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, धातू साधित आणि जर सहाय्यक क्रियापद हे दोघं जर मिळाले तर संयुक्त क्रियापद तयार होते. काय होते? संयुक्त क्रियापद. पुढील शब्दाचा प्रकार ओळखा. येरवाळी. तर येरवाळी हे क्रियाविशेषण आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर ए. कसं काय बघा. माझा माझा मित्र मला येरवाळी भेटला. माझा मित्र मला येरवाळी भेटला. भेटला क्रियापद आहे मित्रांनो. भेट मूळ धातू आहे. केव्हा भेटलाय? केव्हा भेटलाय? येरवाळी. आणि केव्हाचं उत्तर असतंय क्रियाविशेषण. क्रियाविशेषण. म्हणून ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. कळलं तुम्हाला? एवढं सोपं आहे बघा ते. मी पेपर वाचला असेन या वाक्याचा काळ ओळखा. वाचला असेन म्हणायला. तर मित्रांनो पूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण मी पेपर वाचला असेन. ठीक आहे. अपूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ का साधा भविष्यकाळ? तर मित्रांनो मी पेपर वाचला असेन. तर ऑप्शन नंबर ए बरोबर येते. पूर्ण भविष्यकाळ आहे. का? तर मित्रांनो कधी कधी आपण बघा म्हणतो भविष्यामध्ये उद्या या वेळेला मी तिथं पोहोचलेला असेल. मग भविष्यकाळात सुरू झालेली क्रिया भविष्यातच पूर्ण झाली आहे हे सांगण्यासाठी पूर्ण भविष्यकाळाचा वापर करतात. कधी कधी म्हणतो उद्या मी पेपर दिलेला असेल या टायमाला. कळलं का? म्हणून पूर्ण भविष्यकाळ आहे. कामासाठी तो 10 दिशा फिरत होता या वाक्यातील अव्यय ओळखा. तर काही नाही, तुम्हाला अंडरलाईन काही नाही दिलं नाही, काही नाही, फक्त साठी शब्दाला जोडून आलेलं आहे. साठी हे शब्दाला जोडून आले, काम या शब्दाला जोडून आले आणि शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. ऑप्शन नंबर बी. खालील गटातील तत्सम गटाचा शब्द, खालील गटातील तत्सम शब्दांचा गट ओळखा. तत्सम शब्दांचा गट ओळखायचा आहे. ठीक आहे. तत्सम शब्दांचा गट. ठीक आहे. खालील गटातील तत्सम शब्दांचा गट ओळखा. तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. कन्या, सत्कार आणि उत्सव जे संस्कृत शब्द जसे आहेत तसे मराठी भाषेत येतात, त्यांना आपण वापरतो, अशा शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. म्हणून हे आहेत तत्सम शब्द. देशासाठी महात्माजींनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा. ठीक आहे. तर मित्रांनो इथं नि प्रत्यय दिसायला बघा. नि हे तृतीयचा प्रत्यय. तृतीय ऑप्शन आहे का कुठं? द्वितीय, पंचमी, षष्ठी. म्हणजे हे विषय मिटला झालं. मग इथं साठी दिसायला बघा. साठी. आणि साठी हे शब्दयोगी अव्यय ते आहे चतुर्थीचं काम करते. कोणाचं कार्य करते? चतुर्थीचं. मग चतुर्थी ऑप्शन आहे का? ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. शब्दयोगी अव्यय जेव्हा विभक्ती प्रत्ययांचं कार्य करतात तेव्हा त्यांना विभक्ती प्रतिरूपक अव्यय असं म्हणत असतात. आणि म्हणून साठी निध चतुर्थीचं कार्य केलेलं आहे. ऑप्शन नंबर डी. कधी कधी यापैकी नाही दिलं तर पोरं यापैकी नाही बी करतात, कारण त्याला माहीतच नाही की शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्ययांचं कार्य करते म्हणून. ठीक आहे. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटले जाते? मराठी भाषेचे शिवाजी, काय मोठा मान आहे बघा ना. मराठी भाषेचे शिवाजी कोण आहेत मित्रांनो? विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि कृष्ण शास्त्री चिपळूणकर हे मराठी भाषेचे जॉन्सन आहेत. अतिशय छान प्रकारे आपण एकदम बढियापैकी छान प्रकारे एकदम स्पष्टीकरणासहित PYQ प्रश्न घेतलेले आहेत. मित्रांनो चॅनलवर नवीन असताना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. मित्रांनो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.